सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय। जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण। ह्या अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास ह्यातला 24वा अध्याय आपण पहिल्यांदा वाचन करणार, ऐकणार आणि आतापर्यंतच्या पद्धतीनुसार यातलं जे मर्म आहे या अध्यायामधलं, तर ते मर्म आपण समजून घेणार। हा जो 24वा अध्याय आहे, तर हे 22वा अध्याय, कालचा 23वा अध्याय आणि आजचा 24वा अध्याय, असे 3 अध्याय म्हणून एकच आख्यान आहे। म्हणजे गुरु आणि हे शिष्य, गुरूंचा म्हणजे दयाळूपणा, त्यांचा कनवाळूपणा आणि त्यांचं कल्याण करण्याचा त्यांचा हेतू, हा 23व्या अध्यायामध्ये जास्त विशद केला आणि तेवढाच ह्या 24व्या अध्यायामध्ये पण तेवढाच भाग केला की गुरु हे एखाद्या शिष्याचा उद्धार व्हावा म्हणून किती तळमळत असतात। आणि म्हणूनच ह्या पुरुषोत्तम मासामधल्या ह्या अध्यायातही काय दान करावं आणि काय दान करू नाही, तर हे फक्त सद्गुरूंनी सांगितल्यानंतरच त्या पद्धतीनं आपण दान केलं पाहिजे, आपल्या मनानं करू नाही, किंवा ह्या पोथीत ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पोथीप्रमाणे करावं, म्हणजे मग आपली फसगत होत नाही। तर आपण आज 24वा अध्याय बघणार आहोत। अध्याय 24वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। ओम नमो आदि नारायण, विश्वचाळका विश्वपाळना, चराचर जे का रचना, ते जाणत वसते, तेथे मी नमन करता, ही केवुती पै असे वार्ता, म्हणून मौन्याची वागलता, चरणी माथा ठेवित, कुशळ करावी कविता, हे सकळ तुझी सत्ता, वदता आणि वदविता, मनोरथ पुरविता तुझी पै। ऐका श्रोते हो संत सज्जन, मागे विप्रकुमार गेला उद्धरून, सद्गुरु नारायणे कृपा करून, गोदाने उद्धरिला, आता तयाची जे भगिनी, ते तो वेशेने नेली चाळवणी, तयेची काय झाली करणी, नारायण मनी ते चिंता, सद्गुरु ऐसा दयाळू पाही, दुजन देखो कवणे ठाई, विप्रकन्या बुडतसे पाही, पाप डोही अगम्य, तरी ते असे कवणे ठाई, तिये ते लावावे परमार्थ सोयी, म्हणून निघाला लवलाही, शोधी सर्व ही भूमंडळा, तव लक्ष्मण नामे एक नगर, असे विस्तीर्ण अग्ने कोणावर, चारी वर्ण अपरंपार, धनदायी सावकार सर्वही, तेथे ती विप्रकन्या पाही, वेशा घेऊन गेली लवलाही, ठेविती झाली निजगृही, अत्यादरे करून, उपवर झाली विप्र दुहिता, सौभाग्य तिये ते देखिता,
मागितले धन देती हाता अति सुंदरता देखून. आधीच ब्राह्मण वर्णी गौरांगी सुंदरपणे गंडस्थळे ठसठसुनी नासिक करणी डोळसा. ऐसी येते देखुनी शेटे महान मागितले द्रव्य देती आणून. येरी ही झालीसे निमग्न भरला मदन निजांगी. तया नगरी नारायण पाही अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेशागृही कळला सर्व वृत्तांत. मग तिच्या गृहा पातला नैनी देखिले विप्रबाळा. मनी म्हणे आहारे कपाळा हा तव सोहळा केवता. गृही दास दासी अपार गजरथ बाजी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार तेणे सुंदर शोभली. ऐसी देखुनी सुंदरी ते निसंग चढला उपरी वरिते. येरी अवलोकिता तया ते असेल कोणी व्यसनी हा. येरी मनी चाकाटली मनस्वी म्हणे हा तव दिसता हे तपस्वी. नेणो याची पूर्ण उर्मिसी म्हणून धामी आलासे. आसन देऊन या सत्वरा नमन केले द्विजवरा. येरू न दे आशीर्वादोत्तरा नघे थारा निजासनी. ती म्हणे स्वामी बैसावे येथे. येरू हास्य वदने बोले तिथे. तुवा ओळखले नसे की आम्हा ते बोले निरुते शुभानने. तुझा जन्म कवणे ठाई कोठून आलीस या ठाई. ब्राह्मण कुळी उपजोनी पायी काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान तुझिया बंधूची दशा कवण. येथे विषय आसक्त होऊन काय कर्माचरण आचरलीसी. उत्तम हा नरदेह पाही वारंवार लादणार नाही. याचे सार्थक करी काही न पडे प्रवाही अनेक. पुढे नरकवास अति दारुण कुंभपाकी घाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तू ते कोण असे तो सांगणे मज लागी. हा तुझा समग्र परिवार दासदासी अपार. हस्ती बाजी रथवर धन अपार गाठीशी. हे तव राहील जेथील तेथे अंती एकले जाणे लागे तू ते. विचारून पाहे पुरते सांगतो सत्य तुझ लागुनी. ऐसी उपदेशयुक्त ओळखन तिये ते देता झाला नारायण. येरी पाहती झाली निरखुन तो ओळखिला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू म्हणून चाकटली ते वधू. काही न बोले अनुवादू मौनेची वंदिले तया ते. सद्गदीद परम अंतरी होऊन त्याचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म अघोर भोगल्या विना सुटेना. आता कवण उपाया ते करू केवी उतरेल पैल पारू. कवण भेटेल ऐसा सद्गुरू नरक घोरू चुके जेणे. हा नरदेह अति उत्तम पाही तया उपरी ब्राह्मण वर्ण देही. आहारे जनार्दना शेषशाही काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ती वेळी ढळढळा अश्रू गाळी. चरणीचे मस्तक मवळी विप्रबाळी न सोडीच. परम गहीवर दाटला मग कंठ करून या मोकळा. रडो लागली ते अबळा पडली गळा विप्राच्या. म्हणे मायबापे सर्व गोत माझा तू तव परम आप्त. नेणू बुद्धीची कोण गत माझी मात केवती घडे. आम्हा उभयता भावंडे जाण दोघांच्या गती झाल्या दोन. केवता कोपला नारायण कैसे प्राक्तन माझे हे. आहा देवा केले काही माता पित्याची सेवा घडली नाही. बंधू तोही अवलोकिला नाही पडले अपायी काळाच्या. दान धर्म नेण्याची वार्ता भजन पूजन न घडे सर्वथा. विप्र भोजन न जाणे तत्वता नाही वार्ता पुण्याची. संत सेवा घडली नाही जाण नायको कथा पुराण श्रवण. वृथा आले जन्मा लागून केवता भगवान कोपला. आहारे दुष्टा चतुरानना हे काय ओढवले माझी या प्रार्थना. हे केशवा हे जनार्दना यम यातना निर्वारी हे. ऐसी सद्गतीत अंतरी परम घाबरली सुंदरी. टपटपा अश्रू गाळी नेत्री द्रवला अंती नारायण. मग तिये धरुण हृदयी संबोखिता झाला ते समय. म्हणे चिंता न करी काही शेषशाही निवारील. ऐसे आश्वासनी तिजला आपण निजासनी बैसला.
मग म्हणे सांगेन जे ये वेळा ऐकसी की राजसे. येरी वदे ते समयी स्वामिया अमान्य नोहे वचना तुझिया. सांगाल तेची क्रिया स्वय आचरेन निर्धारे. मग वदे तेव्हा नारायण म्हणे करी सर्वस्व गृहदान. राहे निराळी होऊन पुढे महिमान देखसी. आप्त सेवक सर्वांते निरोप देई सकळाते. देऊनिया त्याच्या द्रव्याते अर्पी ब्राह्मणाते सर्वही. स्वये करुनिया स्नान मग पाचारी ब्राह्मण समग्रही पूजा करून देई लुटून भामिनीये. तुळशीपत्र ठेवी गृहास काही न धरी मनी आस. होई सर्वस्व उदास सोडी आस सकळही. ऐसे आचरता तुझ लागी नुपेक्षुनी क्षीराब्धजा योगी. उडी घालून निजांगी होईल भयभंगी दयाळू. विश्वास मानिसी वचनी तरी मुक्त होशी येस क्षणी. पापद्रव्य देई टाकुनी चक्रपाणी तुष्टेल. ऐसे वदता तिये लागून येरी तैसेच करीती झाली आपण. तत्क्षणी आली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे. मग संकल्प करून सकळ गृहावरी ठेविले तुळशी दल. गाई म्हशी बाजी कल्होळ विप्र सकळ नेते झाले. दास आणि दासी पाही द्रव्य देऊनी मुक्त केले तेही. एकाकी एक वस्त्रानिशी पाही ऐसी नवाही झालीसे. इतुके कर्म सरेतो पर्यंत नारायणे होता तेथ. मागुतावदे येते जातो बिराडत पयामी. आता तुआ एक करावे एका नेमाते स्वीकारावे. 3 सहस्त्र द्रव्य घ्यावे तरीच आतुळ द्यावे शरीर. 3 सहस्त्र अर्पिल जो द्रव्य तूते. तरीच पूर्वीजे तयाचे मनोरथे. नाही तरी स्वस्थ बसे निवांते मानी वचनार्थी तुका. आम्ही येऊ प्रातःकाळी आकर्णून तुझी नव्हाळी. कृपाळू तो चंद्रमोळी संकटी सांभाळी दासाते. ऐसे वदोनी चालता झाला येरीने नमस्कारोनी बोळविला. म्हणे अमान्य करी वचनाला जो सांगितला धर्मपै. सूर्य अस्त पावला झाला तव जार आले ते वेळा. 3 सहस्त्रांचा नेम ऐकला परतला मेळा सर्वही. कोणाते न देववे इतके द्रव्य मग परत ते झाले सर्व. येरी उपोषित असे पहा हो तव काय अपूर्व वर्तले येथे. अंतरिक्ष जाता नारद मुनी कौतुक पाहिले तेणे नैनी. तैसेची येते झाले ब्रह्मभुवनी. ब्रह्मया लागून नमी येले. स्वागत पुसता ब्रह्मदेवे काय देखिले जी अपूर्व. मग हास्य करुनी मुनी पुंगव काय पहा हा बोलत. काय तुमची या लिखितार्था दिसोन आली असे ताता. मग समूळ निवेदिली वार्ता होय देखता जेथे पै. म्हणे विप्रकन्या सुंदर तियेने आचरावे कर्मजार. तया योगे भरावे उदर हे तव अक्षर स्वामीचे. तरी तियेने सर्वस्व दान केले अलोट नेमाते स्वीकारिले. 3 सहस्त्र द्रव्य देता भले तरीच घडे रती तयासी. ऐशा द्रव्याच्या नेमा लागून न देता उपोषित कामिनी. हे मी देखून नैनी या ठाई आलो असे. ऐसे ऐकता उत्तर मनी विचारी चतुर्वक्र. म्हणे हे तो कर्म अघोर घडू आले दिसत आहे. मग ओठोनिया झडकरी 3 सहस्त्र द्रव्य घेतले पदरी. त्वरे पातला त्या नगरी अकस्मात द्वारी उभा ठेवला. सौदागराचा वेश धरला सत्वर उपरवरी वेधला. बोलता झाला से बोला नेम ऐकला निजकरणी. नेमयुक्त द्रव्य दिधले म्हणे मी परतून येतो ये वेळे. सिद्धता असू दे सकळ म्हणून तात्काळ चालिला. ऐसी करून नवाई गुप्त झाला ठाईचे ठाई. येरी मार्ग लक्षित बैसली पाही सूर्य देवा पावतो. तरी न येता देखे तया ते उपोषित बसली तेथे. नशिबेची द्रव्य ते काही केली या जाणपा. तव सूर्योदय झाला आणि नारायण पातला. येरीने वृत्तांत निवेदिला जो वर्तला निशिते. म्हणे येऊन सौदागर द्रव्य दिधले 3 सहस्त्र. न देखो अध्यापवर पुढे प्रकार केवता. ऐसे ऐकताची उत्तर येरू हर्षला निर्भर. म्हणे बोलावी धरामर वाटी सर्व धन हे. स्नान करून येई आता बोलावनी विप्र समस्ता. द्रव्य वेची हे तत्वता नसे वार्ता अन्य काही. तथास्तु म्हणून निजवाच्या स्नान करून भाविसाच्या. पाचारून मेळा विप्रांचा केला द्रव्याचा भणाणा.
मुष्टी आणि वोंजळ भरुनी द्रव्य वाटती झाली कामिनी आश्चर्य करती सगळजणी देखे नैनी नारायण दुसरे दिवसा लागून नामुष्टी भरी अन्न तव दिनमान झाला अस्तमान झाले कथन ब्रह्मदेवा पुन्हा नारदे जाऊन वार्ता निवेदिल्या ब्रह्मकर्ण म्हणे 3 सहस्त्र ते कामिनी केणी केवी हाणी द्रव्य ते काल तुम्ही जे द्रव्य दिधले ते तो सर्वही दाना ते दिधले पुढे पाहिजे विचारिले उपोषित अबलाती आजीचा तो दुसरा दिन उपोषित ते अंगना जार न येती कोणी सदना पुढे विचारणा केवती जारत्वे उदर भरावे हे तो असत्य झाले आघवे ऐसे ऐकून ब्रह्मदेवे म्हणे हे तो बरवे दिसेना मग उठवणी लवलाही 30 सहस्त्र द्रव्य घेतले पाही तात्काळ पातले निजगृही असे त्या ठाई वेशाते जितुके द्रव्य दान दिधले तयाच्या दशगुणित अर्पिले पाहिजे म्हणून शास्त्र बोलिले यदर्थी घेतले 30 सहस्त्र आपण जात असे सावकार जोंपोनिया रहंवर वरी द्रव्य 30 सहस्त्र पातला मंदिर लवला आहे समग्र द्रव्य पुढे ठेविले म्हणे हे ठेवी जे गृह मिळे आम्हा ते व्यापिले कामानळे येऊ भोगवेळ लक्षून आपण असो सावकार पाहून तू ते स्वरूप सुंदर अंगी दाटला कामज्वर म्हणून सत्वर पातलो तरी जे मागसी तेची देईन न करी कदा अनुमान हे द्रव्य ठेवून साठवून आम्ही परतून येत असो पाहून या सुंदर कांती येरी चाकाटली चित्ती मस्तक ठेवी चरणावरती म्हणे विनंती परिसीजे अलोट असे नेम माझा तोची परिसीजे महाराजा काल द्रव्यार्थ घेतले ओझा झाले भाता तयाची परी तो अद्याप देखिला नाही हे द्रव्य मी तो न सेवी तयाचा मनोरथ पुरताही सेवा तुमची स्वीकारू ऐसे नेमोत्तर नारीचे जाण आकर्णून चतुरानन थकित झाला निजमन हे तो कठीण दिसता आहे मग ती ते बोलतसे वचना तरी पूर्वी तयाची कामना तो वरी हे द्रव्य ठेव साठवून येऊ परतून मागवती ऐसे तिये देवदूत गुप्त झाला तत्क्षण येरी चाकाटली मन केवती करती विपरीत ऐसे वर्तमान झाले ते ठाई तव भाग्योदय झाला पाही नारायण आला लवलाही येरी ठेवी पायी मस्तक येरीने वार्ता निवेदिली सकळ म्हणे देऊन द्रव्य तात्काळ गुप्त झाला न लागता वेळ नेणो खेळ कैसा हा येरू म्हणे बहुत झाले निके आता तरी एक ऐके स्नान करून या निके द्रव्य वाटी विप्रांते मग बोलते भामिनी केवती आचारू हे करणी द्रव्य तो दिधले दोघांनी न देखो नैनी एक तो उत्तर देतसे नारायण तू ते सांगतो ते करी कारण तिने तात्काळ स्नान करून विप्रवर्या हाकारिले मग द्रव्याची भरून जोळी नेती झाली विप्रमंडळी येरी राहिलसे निराळी नेत्र कमळी अवलोकित ऐसा सर्व धनाचा व्यय केला त्रिरात्र उपोषित ते बाळा तव दिनमान अस्तमास गेला समाचार कळला ब्रह्मदेवा नारदे निवेदिले समग्र घाबरला चतुर्वक्र म्हणे आता केवता प्रकार न सुचे विचार काही आता ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी तिचे आयुष्य तो शतवरी प्रतिदिन आचारता सुंदरी दशपट द्यावे लागे पै सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष ऐसे वाढता दिवसेंदिवस गणती वर्षे शतास तरी द्रव्यनाश कुबेराचा ऐसे जाणून अंतरी हंस विमान धाडिले झडकरी म्हणे घेऊन यावी सुंदरी आचरे परी ऐसी हे आज्ञा होता तात्काळी विमान उतरले भूतळी तात्काळ दिव्य रूप केली परी विमानी न बैसे ते म्हणे सद्गुरु नारायण न देखता न येता जाण न सेवी मी विमान जावे परतून माघारे मग विमान करून स्थिर दूत गेले सत्वर नमुनिया चतुर्वक्र समाचार सांगितला विना नारायणा वाचुनी विमानी न बैसे भामिनी मग वदे कमळासनी हेही कहाणी अपूर्व नारायणा ते ठेविता हेही बरी न दिसे वार्ता तो ऐसेची वारंवार करिता विपरीत वार्ता होप आहे ऐसे जाणून निजमनी उभयता आणविली ते क्षणी वाहुनिया हंस विमानी निजवनी आणविले
ऐसी ते शतायुषी जारीण उद्धरिली सद्गुरे वचन म्हणून अन्य होऊन जावे शरण सद्गुरे ते परी मुख्य भाव असावा मग पाविजे देवाधी देवा म्हणून सांगतो तुम्हा सर्वा भावार्थे आचरावा मलमास जरी सर्वी सर्वस्वे दान केले तरी तत्काळ पाविजे फळे संतुष्ट होऊन गोपाळे पद आढळतो पावे स्वस्त्रीसी मल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित चतुर्विशंती तत्वोध्याय गोड इति चतुर्विशंतीतमोध्याय 24वा अध्याय आपण ऐकला. हे जे कथानक आहे यातलं ते हे 22व्या अध्यायापासून सुरू झालं होतं. 22वा अध्याय त्या ब्राह्मणाला कालांतराने जेव्हा नारायण त्यांच्याकडे जेव्हा भिक्षाला गेला होता तर तेव्हा त्यांना वयोवृद्ध अवस्थेमध्ये 2 अपत्य झाली, एक पुत्र आणि एक कन्या, आणि त्यानंतर त्यांचा स्वर्गवास झाला. तर ज्यावेळेस ह्या अपत्यांचा जन्म झाला तर त्यावेळेस नारायणाने त्या सटवीला म्हणजे ती जी भाळी कपाळी लिहिणारी जी अक्षरे लिहिणारी आहे देवी तिला पकडलं होतं आणि तिला भाकीत विचारलं होतं की यांच्या कपाळी तू काय लिहिलेलं आहेस. पुत्राच्या कपाळी जे लिहिलं होतं की गाईपासून जे दूध बनेल तर ताक विकून हा व्यवहार त्याचं उदरनिर्वाह करेल आणि ही कन्या जार कर्म करेल आणि उदरनिर्वाह करेल. कालच्या 23व्या अध्यायामध्ये आपण जे कथानक पाहिलं तर तो जो विप्रकुमार होता तर तो कसा उद्धार त्याचा झाला हे आपण सगळं पाहिलं. आज जो आहे तर ह्यामध्ये ह्या नारायणाने जे सद्गुरू स्वरूप आहे, जे गुरुबंधू स्वरूप आहे आणि प्रत्यक्ष त्यांचा गुरु आहे त्या दोन्ही मुलांचा, तर त्यांनी याचा उद्धार झाला विप्रकुमाराचा झाल्यानंतर मग शोध घेतला की ती कन्या कुठे गेलेली आहे, कारण तिचाही उद्धार बाकी होता. मग तिचा शोध घेतला तर ती ज्या गावी होती तिथे तो गेला, स्वतःची ओळखही सांगितली आणि ओळख पटल्याच्यानंतर ते ती पण खूप रडायला लागली आणि म्हणे की गुरुदेवा माझाही उद्धार करा म्हणे तुम्ही. तर ते की मग नारायण म्हणाले की मी जेवढं सांगतो तेवढंच तू कर, बाकी काहीच करू नको. हे जे सगळं तू जी जार कर्म करून धन कमावलेलं आहे हे सगळं तू दान करून टाक. हे दान केल्याच्यानंतर आता तू एक नेम कर. मग हिने ते सगळं दान केलं, फक्त अंगावरचे वस्त्र तेवढेच फक्त तिचे राहिले आणि म्हणाले की महाराज आता सांगा मी काय करू. तर म्हणे आता तू असा नेम कर की 3000 त्या नाणे, सुवर्ण नाणे असेल किंवा रजत नाणे असतील तर तेवढे द्रव्य घेतले, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत 3000 रुपये घेतल्याशिवाय तू ते काही तुझं हे जे जार कर्म आहेत हे काही करू नकोस. आता ही त्या काळामधले 3000 नाणे जे होते हे खूप मोठी संख्या होती ही. पण हिने त्या सद्गुरूंचं जसेचे तसे शब्द अंमलात आणले आणि नेम केला की मी 3000 ते सुवर्ण नाणे द्रव्य घेतल्याशिवाय मी काही कोणाची शय्यासोबत करणार नाही. झालं. आता एवढे पैसे कोणाकडे असणार. नारद मुनींना हे सगळं पाहिलं, हिला उपास घडलेला पाहिला आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की पितामह तुमचं तर वाक्य खोटं ठरलं आहे. तुम्ही ते सांगितलं होतं की त्या विप्रकुमारीला की तू जार कर्म करशील आणि तुझं पोट भरशील आणि ती तर आज तर उपाशी आहे म्हणे. म्हणजे तुम्ही तिच्या कपाळी जे शब्द लिहिले तर ते खोटे ठरले. ब्रह्मदेवाने जेव्हा पाहिलं तर ही कन्या आज उपाशी आहे. मग सगळं वृत्तांत त्यांना कळल्यानंतर त्यांनी एक वेश घेतला सौदागराचा आणि 3000 नाणे ते द्रव्य घेतलं आणि तिला सांगितलं की मी असं आहे, तू सगळी तयारी करून ठेव, हे 3000 तुझ्या नियमाप्रमाणे घे, मी येतोच. आता हे ब्रह्मदेव असल्यामुळे तिथे ते गेलेच नाही. हिने रात्रभर त्यांची वाट पाहिली, त्या द्रव्याला हातही लावला नाही आणि त्याच्यातून काही खर्चही केला नाही आणि उपाशीच राहिली. सूर्य उगवला. तिचा गुरु सद्गुरू जो होता नारायण तो दुसऱ्या दिवशी आला सकाळी. म्हणे काय झालं. म्हणे असं असं झालं, एक व्यक्ती आली आणि त्याने 3000 ते नाणे दिलेले आहेत म्हणे मला, पण तो गुप्त झाला. आता ह्या सद्गुरूला माहिती होतं की ती व्यक्ती कोण असेल. तर ते म्हणे असं बरं ठीक आहे म्हणे. मग आता म्हणे महाराज मी काय करू. आज म्हणे काय कर, तू हे जे 3000 ते नाणे मिळाले आहेत ना
हे तू स्नान करून ये आणि हेही वाटून टाकणार. वाटून टाकले तिने सद्गुरूंनी सांगितल्यानुसार. बसली वाट पाहत. संध्याकाळ झाली. आता नेम कसा होता इथे? तिचा नेम असा होता की 3,000 नाणे द्रव्य घेतल्याशिवाय शय्यासोबत कोणाची करायची नाही. आणि ब्रह्मदेवाचा नियम असा आहे की जर तुम्ही 1 रुपया जर का दान केला तर ब्रह्मदेवाला त्याच्या दसपट द्यावं लागतं. हे आपण जर देवाला 1 खडकू मागच्या अध्यायात जो पाहिला 1 रुपया आपण जर देवाला अर्पण केला, तो दान केला, तर देव आपल्याला त्याच्या दसपट देतो. आपण कितपत दान करू शकतो किंवा आपली काय क्षमता आहे त्यानुसार आणि आपला भाव काय आहे ह्याच्यानुसार ते ठरतं. मग देवाला तसं तुम्हाला दसपट द्यावं लागतं. हिने ते 3,000 नाणे जे होते हे सगळे दान करून टाकले. आता ब्रह्मदेवाच्या नियमाप्रमाणे तिला 30,000 ते घेऊन आले आणि ती उपाशी राहू नये म्हणून तिला 30,000 म्हणे की हे तुला घे आणि मी तुझी सगळी तयारी करून ठेव, मी येतो. जार कर्म करणारी जरी असेल तरी या पोथीमध्ये तिच्या तोंडचं एक वाक्य आहे त्या ऋषीने लिहिलेलं. ती म्हणाली की काल मी ज्या गृहस्थाकडनं 3,000 ते नाणे घेतले तर तो अजून आलेला नाही आहे म्हणे. जोपर्यंत त्याची सेवा होत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याची सेवा नाही करू शकत म्हणे. बघा म्हणजे नियम, तिनं सुद्धा नियम पाळला की एकाच जोपर्यंत याचं द्रव्य घेतलं आहे तर तो संतुष्ट झाल्याशिवाय दुसऱ्याच्या द्रव्याला हात घ्यायचा नाही आहे. एवढी ती प्रामाणिक आणि नेम ठेवणारी होती ती. आता त्याच्यानंतर मग ब्रह्मदेवाने की ठीक आहे, ते हे 30,000 तर तू ठेवून घे, तो जेव्हा येईल त्याच्यानंतर मग मी येईल, मला तू संतुष्ट कर. आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला, नारायण आले आणि त्यांनी विचारलं काय झालं ग लेकरा तुझं? तर तिने सांगितलं की तो आले ते म्हणे 30,000 तर नाणे देऊन गेलेत म्हणे, हेही वाटून टाक म्हणे तू. सगळ्यांना परत तिने ते बोलवलं आणि त्यांना असं वंजळ भरून ते नाणे सगळे वाटून दिले सगळ्या ब्राह्मणांना. आणि त्यातला 1 न्याय पैसा न घेता दुसऱ्या दिवशी ती उपाशीच बसली. ब्रह्मदेवाला आता मोठा प्रश्न पडला. नारदाने सांगितलं की तिनं ते वाटून टाकलं म्हणे. अरे म्हणे आता ह्याच पद्धतीनं जर ती करत राहिली तर तिचं आयुष्य 100 वर्षाचं आणि ही जर का देत बसली तर मला जर कसं दसपट जर द्यावं लागले, आजच मला 3 लाख तिला द्यावं लागतील म्हणे, मग उद्या 30 आणि नंतर मग 3 कोटी. मग हे असं जर करत राहिलं तर म्हणे मग ते कुबेराचं खजिनाही तिला अपुरा पडेल म्हणे. ही काय करा म्हणे की तुम्ही विमान घेऊन घ्या, तिला ब्रह्मलोकातच घेऊन या म्हणे. तिला मुक्त करून टाका त्या जारकर्मातून आणि त्या पृथ्वी तलावरून म्हणे. विमान घेऊन आलं. विमान आल्यानंतर ती काय म्हणाली की सगळं ठीक आहे पण माझ्या सद्गुरूला घेतल्याशिवाय मी काही येणार नाही म्हणे. हे विमानवाले ते पुन्हा गेले ब्रह्मदेवाकडे आणि म्हणाले की ती म्हणाली की त्या सद्गुरूला घेतल्याशिवाय मी काही येणार नाही म्हणून. ब्रह्मदेवाने विचार केला की तो जर तिथे पृथ्वीवर राहिला तर तो असंच प्रत्येकाला काहीतरी सल्ले देत राहील आणि मला प्रत्येक वेळेस अडचणीत आणेल, तर त्यालाही घेऊन या म्हणे. त्याला घेऊन या. त्या दोघांना त्या विमानात बसवलं आणि त्या ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेले आणि त्याच्यानंतर तिचा उद्धार झाला. गुरुचं महत्त्व, गुरूंच्या शब्दांचं महत्त्व आणि गुरुची तळमळ ह्या अध्यायामधून येतं की किती गुरु तळमळ करणारे, किती कनवाळू आहेत. म्हणून सद्गुरूंना नेहमी माऊली म्हटलं जातं की ते आईसारखं प्रेम करतात आणि आई जसं आपल्या लेकरावरती निर्व्यास प्रेम करते, अगदी एकतर्फी फक्त प्रेम करते, तर त्याप्रमाणे हे सद्गुरू आपल्या शिष्यावरती प्रेम करतात. या सद्गुरूला, नारायण नावाच्या सद्गुरूला 2 शिष्य होते. तो एक विप्रकुमार आणि ही विप्रकन्या. जोपर्यंत शिष्यांचा उद्धार होत नाही तोपर्यंत सद्गुरूलाही या पृथ्वी तलावरती यावं लागतं. शेवटचा शिष्य जेव्हा त्यांचा उद्धार होऊन जाईल त्याच्यानंतर त्यांचं अवतार कार्य संपतं.
मग त्या काळातले सद्गुरू असोत, आताच्या काळातले सद्गुरू असोत, जर त्यांचे शिष्य आहेत तर त्या प्रत्येकाचा उद्धार झाल्याशिवाय त्यांचीही सुटका होत नाही. पण ते आपलं कर्म जे आहेत सद्गुरू लोक ते त्या पद्धतीनं ते करत राहतात. त्यांची काही तक्रार नसते आणि त्या पद्धतीनं त्यांचं ते जीवन आणि ते आयुष्य सुरू असतं त्यांचं. ह्या 4 कर्म करणारे कन्येचा सुद्धा तिच्या तोंडी जे वाक्य होतं की नेम, की 1 गिऱ्हाईकाचे पैसे घेतलेले आहेत आणि तो आलेला नाही आहे. म्हणजेच कसं की इतकी प्रामाणिकपणा असावं प्रत्येक व्यवहारामध्ये, आणि कर्म कोणतंही असो नशिबातलं, तर तेवढं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा आणि एक निष्ठा असावी. की 10 रुपयाची वस्तू विकायची आहे तर 10 रुपये घेतलेले तर 10 रुपयाचीच वस्तू त्याला दिल्या गेली पाहिजे. हे असं चौर्यकर्म करायचं नाही की 10 रुपये घेतलेत आणि 9 रुपयाचीच वस्तू दिलेली आहेत, असं नाही. हे निष्ठेनेही केलं होतं. हे जरी खालच्या दर्जाचं काम होतं तरी तिनं ते एकनिष्ठ केलं, एक भाग, आणि सद्गुरूवरती संपूर्ण विश्वास ठेवलेला होता. एवढा विश्वास की जेव्हा सद्गुरूने सांगितलं की तुझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून दे, आणि तुळशीपत्र ठेवून दिल्याच्यानंतर तिने खरोखर तुळशीपत्र ठेवलं आणि अंगावरच्या वस्त्रानेची ती बाजूला झाली. केवढा भाव होता तिचा आणि सद्गुरूंप्रती तिचा किती आदर होता. एवढी एकनिष्ठता आपल्या सेवेमध्ये असावी, एवढा त्या सद्गुरूप्रती भाव असावा, आणि मग ते सद्गुरू त्याची त्या याच्यातून ह्या संसारामधून, ह्या प्रपंचामधून आणि ह्या मृत्यूच्या येरझऱ्यामधून ते सुटका करतात. आणि जेव्हा त्यांचं असं कार्य पूर्ण होतं त्याच्यानंतर तेही मग त्यांचं जे कार्य असतं ते परमेश्वराने सोपवलेलं तेही तिथे ते पूर्ण होऊन जातं. अशा हे सद्गुरूंचं महत्त्व. पण शिष्याने एकच लक्षात घ्यायचं आहे की दान जे करायला सांगितले सद्गुरू खरोखर आहेत का, आणि सद्गुरूंनी जेवढं सांगितले दान तेवढ्याच तीच वस्तू आणि त्याच पद्धतीनं दान केल्या गेली पाहिजे. म्हणजे मग हा मलमास जो आहे याच्या अध्यायाचं महत्त्व आपल्याला समजून येईल. आणि असंच आपण करत राहिलो तर ह्याच आयुष्यामध्ये, ह्याच देहामध्ये एवढं आयुष्य उरलेलं आहे, याच्यामध्येच त्या सद्गुरूची जी कृपा असते तर ती कृपासुद्धा अनुभवता घेता येईल. हा इतकं महत्त्वाचा सांगणारा हा अध्याय आहे. इथे आपण 24वा अध्याय झाला. इथे आज विश्राम घेऊ. उद्या 25व्या अध्यायाकडे वळू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परमपूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्रीकृष्ण. जय योगेश्वरा. नमो नारायण.